नमस्कार मंडळी. नमस्कार सर्वांना. एक मिनटं वाट बघूया आपण, मग सुरू करू. भाई, या माणसाने आज जवळजवळ मॅच हिसकावून टाकली होती नेता निलीसने. जबरदस्त बॉलिंग गेली. याचा स्लोअर खूप एकदम खतरनाक, म्हणजे एकदम जेव्हापासून तो पंजाबसाठी खेळत होता ना तेव्हाच बघितलेला होता की स्लोअर एकदम जबरदस्त मारतो हा. पुढे ऑस्ट्रेलियाचा जबरदस्त गोलंदाज म्हणून पुढे भविष्यात ठरू शकतो हा. खूप छान गोलंदाजी करतो. त्याचा स्लोअर खतरनाक, बॅक ऑफ द हँड खतरनाक. आज पण त्यांनी जबरदस्त विकेट घेतल्या. 3 विकेट घेतल्या त्यांनी. तीन विकेट 21 रन देऊन गेलेत. 3 विकेट 21 रन. आणि ॲडम झॅम्पानी 3 विकेट 45 रन. ठीकठाक 167 छान स्कोर झालेला होता. बट हे टुल्ला मॅक्सवेल टुल्ला. पण मग इंडियाची टीम बॉलिंग वगैरे छान केली. टीमचा स्कोर कार्ड बघूया आपण. स्कोर कार्डमध्ये विजिबल आहे का? एक मिनटं. ठीक आहे, आता असेल सर्वांना विजिबल. हर्षदीप सिंगने 3 ओव्हर 22 रन. विजिबल आहे सर्वांना, विजिबल आहे असेलच. क्रिकेट संग्राम. ठीक आहे, सर्वांना विजिबल असेल नक्कीच. ठीक आहे, आशा करतो. हर्षदीप सिंगने 3 ओव्हर टाकल्यात 22 रन, 1 विकेट. भाऊ कमबॅक T20 सध्या एकदम स्पेशलिस्ट बॉलर आहे तो. 3 फॉर्मॅट खेळला पाहिजे नाही का हर्षदीप सिंग, नक्कीच. पण मग हे आता किती दिवस खेळवतात ते बघूया. जसप्रीत बुमराह T20साठीच धरून ठेवलेलं होतं बुमराह भाऊंना, त्यासाठी त्याला ODI सिरीज खेळू दिली नाही. ODI सिरीज खेळवली पाहिजे होती जसप्रीत बुमराहला, त्याच्यामुळे तो लॉस झालेला आहे तिथं. कारण की या वन डे वेस्ट इंडिजसारख्या टीमसमोर यांनी जसप्रीत बुमराहला उतरवलं. आणि ODI सिरीज होती ऑस्ट्रेलिया विरुद्ध, तिथे खेळवलं आणि टू बॅड. ठीक आहे, जाऊ द्या. आपल्याला काय म्हणजे आपलीच टीम वाटते. जसप्रीत बुमराह 4 ओव्हर 27 रन, 1 विकेट. वरुण चक्रवर्ती 4 ओव्हर 26 रन, 1 विकेट. अक्षर पटेल 4 ओव्हर 20 रन, 2 विकेट. शिवम दुबे 2 ओव्हर 20 रन,
2 विकेट. वॉशिंग्टन सुंदर फक्त भाऊनी 8 बॉल टाकले, त्यात 3 रन 3 विकेट. जबरदस्त एकदम. वॉशिंग्टन सुंदर याला पूर्ण ओव्हर का दिल्या नसतील? दुबेला यांनी 2 ओव्हर दिल्यात. 2 ओव्हरमध्ये यांनी 2 विकेट दुबेने काढल्या, ठीक आहे. त्यांनी 20 रन पण टाकलेत. दुबेचं नशीब विकेट भेटली दुबेला, हे सर्वांनी मान्यच केलं पाहिजे. तिथं काही स्विंग नाही, पेस नाही, त्या गोष्टी आहेत. बाउन्सर वगैरे त्या गोष्टी जाऊ द्या, त्याचा फक्त स्लोअर असतो, जो की स्पिनर पण तेवढा टाकून देईल. वरुण चक्रवर्ती बॉलिंग छान करतोय. अक्षर पटेल ऑलराऊंडर म्हणून कन्फर्म जागा आहे अक्षर पटेलची. वॉशिंग्टन सुंदर बॉलिंग पूर्ण भेटली पाहिजे होती जर तुम्ही खेळवत आहेत तर. भाई व्ह्यू यावरच. जस्ट अंडर 30 एज ऑफ ऑस्ट्रिया स्क्वॉड फॉर द ॲशेस. भाई हा स्क्वॉड बघतोय. जिसला स्क्वॉड स्टीव स्मिथ 36, उस्मान ख्वाजा 38, जेक वेदरलँड हा नवीनच दिसतोय 31, मार्नस लाबुशॅन 31, कॅमरॉन ग्रीन 26 फक्त. कॅमरॉन ग्रीन सगळ्यात छोटा दिसतो इथं. ट्रेविस टुल्ला 31 वर्ष. नंतर जॉश इंग्लिश 30, ॲलेक्स कॅरी 34, वेबेस्टर 31, सीन अबॉट 33, मैचल स्टार्क 35, जॉश हेझलवूड 34. अरे जॉश हेझलवूड हा कधीपासून खेळतोय? हा 34च वय चालू आहे अजून. नंतर स्कॉट बोलँड 36. अरे यांनी मॅचेस खेळला आणि तेवढ्या याची एज होऊन गेली. ब्रेडन डॉगेट नवीनच दिसतोय. हा नेथन लॉयन 37, भाऊचा अजून 1च वर्ष दिसतोय. एवढी अशीच खेळून जातो की काय माहिती, बघू. नेथन लॉयन जातो का? हे गोबर बघितला का? मोस्ट इनिंग विदाऊट ॲन इंटरनॅशनल टर्न फॉर टॉप 4 पाकिस्तान बॅटर. टॉप 4मध्ये तर ठेवलंच नाही पाहिजे पाकिस्तानला, पण ठीक आहे. 80 इनिंग गेल्या आहेत, भाऊने एक बी शतक मारलेली नाही आहे. आशा करू की तुझ्याकडनं शतक नकोच यायला. हे हारूला बघा, इंडियामध्ये पण IPLला हारूल आला पाहिजे. दिसतोय का? इन्स्पायर्ड बाय मेजर लीग बेसबॉलला हा हे करून गेला. एनी बॉल इज द हिट इन टू द स्टँड्स इन द फर्स्ट ओव्हर ऑफ इनिंग इन दिस इयर WBBL and BBL can be kept by fan in the crowd. The new ball will be introduced after the first over used for the reminder ball. पहिल्याच इनिंगमधल्या पहिल्याच ओव्हरीत जर 6 वगैरे गेला आणि तो जर क्राऊडमध्ये पडला तर तो बॉल दर्शकांना दिला जाईल. फक्त पहिल्या ओव्हरीसाठी राहिला इनिंगच्या. फॅन कॅच रूल म्हणून मग म्हटलं जाईल त्याला. बघू. आपला T20 वर्ल्ड कपचा फायनल ही अहमदाबादला होणार आहे, जी भारतात होणार आहे वर्ल्ड कप हा T20चा. अनलेस पाकिस्तान क्वालिफाय फॉर इट, ICC हॅज शॉर्टलाइज अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई ॲज द व्हेन्यूज इन इंडिया. कॅन्डी अँड कोलंबो आर टू ऑफ द 3 व्हेन्यूज इन श्रीलंका. श्रीलंका आणि इंडिया दोघं हे करणार आहे. अरिहंत हाय भाऊ. मंडळी तुमचा काही सपोर्ट दिसत नाही मला, मजा नाही येते. सपोर्ट शिवाय मजा नाही अजिबात. तुम्ही सोबत राहिले पाहिजे, एकट्याला मजा नाही येते तिथं. पाकिस्तानबद्दल नाही बोलायचं मला काही. जॉर्ज बेली जाऊ दे. WPL रिटेन्शन्स बघून घेऊया कोण कोण आहे, कोणाला कितीमध्ये घेतलं आहे वगैरे. WPL रिटेन्शन्स दिसत आहेत का? विजिबल आहेत का सर्वांना? असतीलच, विजिबल आहेत. विजिबल आहे सर्वांना. रोहित, अतुल साळवे, WPL रिटेन्शन्स बघूया. तर बघा
जेमिमा रॉड्रिग्स दिल्लीचा दिल्लीची टीम बघूया. दिल्लीच्या टीममध्ये जेमिमा रॉड्रिग्स 2.2 करोडनी रिटर्न केली गेली आहे. शेफाली वर्मा केली आहे, नक्कीच इम्पॉर्टंट प्लेअर त्यांची. सदरलँड 2.2 करोड. तिघं प्लेअर यांनी 2.2. चौथा प्लेअर मारिझान काप 2.2 करोड. निकी प्रसाद 50 लाख. पर्स रिमेनिंग 5.7 करोड उरले दिल्लीकडे. बघू कोण कोण घेते यावर्षी पहिली ट्रॉफी घेण्यासाठी. त्यांनी मेग लॅनिंग पण सोडून दिलेली दिल्लीने. खूप मोठा एकदम मूव घेतली. बघू. RCB जबरदस्त टीम राहते यांची दरवेळेस. स्टार प्लेअर घेतात. स्मृती मानधना 3.5 करोड सगळ्यात जास्त हायस्ट दिसते इथं. नंतर रिचा घोष 2.75 करोड. डिझर्व करते ही प्लेअर. एज कमी असलं पण कारनामे खूप मोठे हिचे. एलिसा पेरी हिला पण 2 करोड दिलेत. श्रेयंका पाटील 60 लाखमध्ये रिटर्न केली गेली आहे. त्यांची पण 6.15 करोड पर्स उरलेली आहे. आता बघू नेक्स्ट. मुंबई इंडियन्स. नॅट सीझर ब्रोंट हिला यांनी फर्स्ट रिटेन्शनमध्ये केलेलं आहे. मुंबईचा फर्स्ट रिटेन्शन हरमनप्रीत नाही. मुंबईचा फर्स्ट रिटेन्शन ब्रूट आहे. कसं काय? नॅट सेवियर ब्रुंट 3.5 करोडमध्ये हिला रिटेन केले. हरमनप्रीतने स्वतःला 2.5 करोडमध्ये रिटर्न झाली. हॅली मॅथ्यूज 1.75 करोड. अमनजोत कौर 1 करोड डिझर्व करते. अमनजोत. जी कॅमलिनी 50 लाख. पर्स 5.75 उरलेली मुंबईकडे. नंतर जीजी गुजरात जायंट्समध्ये ॲशले गार्डनर केलेली 3.5 करोड. बेतमुनी 2.5 करोड. 9 करोड यांच्याकडे पण उरलेली आहे. चांगलीच टीम घेऊ शकता हे. UP वॉरियर्स यांनी फक्त श्वेता सेहरावत 50 लाखात केली. 14.5 करोड. ॲज इट इज पूर्ण यांच्याकडं जवळजवळ उरलेलं आहे. बघूया कोण काय प्लेयर्स वगैरे घेतात. कोणत्या टीमचे फॅन आहे तुम्ही WPLमध्ये वगैरे की नाहीच? WPL बघतच नाही कोणी. सूर्या भाऊचं लास्ट 18 इनिंग बघून घ्या. दादाबद्दल बोललं नाही पाहिजे तसं काही. दादा कधी कम्पेअर करतो वगैरे त्या गोष्टी आहे. दादाला जेव्हा कठीण वेळ असली दादा थोडा एकदम खंबीर नाही का. लास्ट 21 डर्बनमध्ये आले. साऊथ आफ्रिका विरुद्ध 0. पहिल्याच मॅचला आलेली ही पण. ती पण मॅच वॉश झालेली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 1 आला. सेकंड मॅचमध्ये थर्ड मॅचला 24 आणि आजच्या मॅचला फक्त 20 आलेला आहे. दादाचा बॅड फॉर्म चालू आहे. कमबॅक केलाच पाहिजे लवकरच. खूप महत्त्वाचं आहे दादासाठी. नाही तर हे लोक दादाची स्पॉट खायला पण कमी करणार नाही. बांगलादेश प्रीमियर लीग रिड्यूस टू 5 टीम्स. अरे लॉंगच्या टीमा वाढता IPLमध्ये नाही. जबरदस्त आहे. ॲमेलिया केअर मुंबईने सोडलीच नव्हती पाहिजे. ॲलिसा हिली अरे यार हिला नाही सोडलं. मेग लॅनिंग कन्सिस्टंट एकदम नाही का. सेकंड नाम त्याचं मेग लॅनिंग जबरदस्त एकदम. नेक्स्ट क्विंटन डिकॉकने शतक मारले. ही न्यूज आली आहे. इफ हार्दिक पांड्या इज वन हाफ ऑफ इंडिया व्हाईट बॉल चीट कोड अक्षर इज द ऑदर. राईट सिद्धार्थ बरोबर आहे. अक्षर पटेल मोस्ट प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड्स फॉर इंडिया मेन्स T20s. विराट कोहली 6. दीप्ती शर्मा रिलीज केली UP वॉरियर्सनी. हो दीप्ती शर्मा रिलीज झाली भाऊ. बरं रिलीज करून दिलं तिला. अक्षर पटेलनी याच्या विराट कोहलीचे 16 आहे. सूर्यकुमार यादव 16. सूर्यवादानी इनमिन फक्त मी सांगतो मागे 4-5 वर्षातच 16 करून टाकलेत. विराट कोहली जेव्हा 16 आहे. रोहित शर्मा 14 आहे. अक्षर पटेल 8. जबरदस्त आकड्यावर हा. जास्त चान्सेस पण नाही त्याच्यात पण 8 म्हणजे खूप झालेत नाही का. सेकंड ODI 54 टॉनी डी जॉर्जी. टॉनी डी जॉर्जी बघितलात का तुम्ही? 1 नंबर दिसतो. शतक झाले बरं. 22 ODI 100.
22वा ODI 100 क्विंटन डिकॉक. मला ॲक्च्युली स्कोअर कार्ड दाखवायचं होतं पण स्कोअर कार्ड काही भेटलं नाही मला. ठीक आहे बघू. सूर्यादादाचा विन पर्सेंटेज वगैरे बघा. मॅचेस 33 वॉन 27 लॉस्ट 5. विन पर्सेंट 81.81. नसेल कोणाचा एवढा तरी नक्कीच कोणाचा नसेल नाही का. 100% गॅरंटी देतो सूर्यादादाची. एवढा मस्त खेळली टीम. पण ते स्टार्टिंगला वाटलं होतं स्कोअर खूपच कमी झाला, खूप वगैरे खेळले खराब. पण नंतर मग वाटलं नाही का क्रिकवर्सवर भेटेल ना दादा. हां दादा, पण मला आता काही कोणी सपोर्ट नाही करत एवढा पब्लिक. मग ते ओपन करून मी दाखवायची इच्छा होत नाही आहे. पण मी ट्राय करतो लवकर झाला तर. ठीक आहे, तुम्ही राहा ऑन. नंतर 40-20 स्कोअर कार्ड जाऊ द्या, हे जाऊ द्या. ठीक आहे, हे बघा 30-20 वॉशिंग्टन सुंदर भाऊनी तिथं पण जबरदस्त इनिंग खेळली. 49 रन्स केले. क्लिअर आहे ना सर्वांना की ब्लर होतं आहे? 30-20 49 रन्स, 50 झाली नाही. जिथे शर्माने थोडंसं हे करून टाकलं हार्दिक पांड्यासारख्या स्टाईलमध्ये. बडोद्याकडे गेल्यामुळे पण झालं असेल ते एखाद वेळेस, काही सांगता नाही येत. 3 विकेट पण घेतल्या या मॅचमध्ये. वॉशिंग्टन सुद्धा जबरदस्त खेळतो आहे, फॉर्म जबरदस्त चालू आहे. बघून घ्या, 3 विकेट्स इज नो टाईम. लिस्ट रन्स कन्सिड 3 विकेट. 3 विकेट घेण्यासाठी सगळ्यात कमी वेळ. 3 विकेट 3 रन वर्सेस ऑस्ट्रेलिया. 5 विकेट 4 रन भुवनेश्वर कुमार अफगाणिस्तान. हा एशिया कप होता. दीपक चहर वर्सेस विंडीज 2019. दीपक चहर नावच गायब होऊन गेलेले आता सध्या. हे शिवम दुबे UAE या वर्षीचंच हे. दुबेजी. अरे हा फोटो बघितला का? या फोटोमध्ये नाही का म्हणजे असं म्हटलं गेलं की पंतप्रधानांनी आपल्या ट्रॉफीला टच नाही केलं आहे. म्हणजे ते एक असं दाखवायचं आहे की म्हणजे ट्रॉफीवर हक्क फक्त प्लेयर्सचा असतो नाही का. म्हणजे मी जतीन सप्रूची वगैरे पण व्हिडिओ वगैरे बघितली, त्या फोटोज बघितले, तर त्यामध्ये जो फोटो काढला आहे त्यांनी पण त्याच्यात त्यांनी ट्रॉफीला टच नाही केलेलं आहे. असं दाखवण्यात येतं की म्हणजे ती ट्रॉफी फक्त प्लेयर्सची आहे. पण ठीक आहे नाही का, प्लेयर्स डिझर्व करतात ही गोष्ट. आणि आपण ज्या गोष्टीत आहे तिथं ओके जाऊ द्या. चला पुढे बघूया. 3rd बेस्ट विन रेकॉर्ड अगेन्स्ट ॲन ओपोनंट. बेस्ट विन विन रेकॉर्ड मोस्ट अगेन्स्ट ओपोनंट इन T20s. पाकिस्तान वर्सेस न्यूझीलंड. इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया 22. पाकिस्तान वर्सेस न्यूझीलंड. अरे चुकीचं येतं रे, हे बदला कोणीतरी. आणि खालीच बघा न्यूझीलंड वर्सेस पाक. अरे भिकारी दोघं कॉम्पीट करू राहिले. न्यूझीलंड आपली आवडती टीम आहे, पण हे गलत आहे नाही काय. 24 कसं काय होऊन गेलं. एक मॅच जिंका आणि यांना मागे टाका यार, हे चांगलं नाही वाटत आहे असं हे वरती. आणि इथं बी पाकिस्तान, हे बरोबर आहे. बांगलादेश आहे भिकारी सगळे भिकारी सोबत आहे. जाऊ दे. ए बापू थारी बॅटिंग छे, कमाल छे एकदम. बॅटिंग बी केली भाऊनी, बॉलिंग बी. फिनिशिंग तर जबरदस्त दिला आहे. बॉलिंग पण छान केली. फिल्डिंगमध्ये तर बापूला तोडच नाही. बापूची कॅप्टनशिप जाते की राहते आता हे निर्भर करेल नाही का. दिल्लीवरून प्लेअर ऑफ द मॅच झालेला आहे भाऊ. ड्रॉप बाय गिल, टेकन बाय गिल. इथं पहिलाच बॉल ह्याच्यात सोडून दिला होता, दुसऱ्या बॉलला कॅच. भाऊ आज ट्रोल झालाच असता गिल भाऊ, पण ते वाचवून घेतलं सूर्यादादानी. इनविजिबल ड्युओ द इंडियन रेकॉर्ड वेन बोथ अर्शदीप सिंग अँड जसप्रीत बुमराह हॅव प्लेड टुगेदर 12 मॅचेस, 12 विन, 0 लॉस, 100% विन. वर्ल्ड कपला बी दोघांना खेळून घ्या. वर्ल्ड कप आणा. ऑप्शनची फायनल झाली काय? नाही, IPL ऑप्शनची तारीख ऑलमोस्ट काही फिक्स नाही, पण मग 4-5 डिसेंबर म्हटलं आहे. अपडेट आली की मी तुम्हाला लवकरच समजवेल. त्याच्यासाठी लाईव्हला येत राहा. लाईव्हला सगळे अपडेट देत राहील मी. मला पोस्ट करायला वेळ भेटत नाही जास्त, म्हणून मग मी रात्री वेळ भेटतो जास्त थोडा, मग त्याच्यात मी लाईव्ह येतो आहे. इथं सूर्यादादाने
इंटरव्ह्यूमध्ये बोलताना तुम्ही ऐकलंच असेल की दादाने म्हटलं आहे की क्रेडिट ऑल द बॅटर्स म्हटलेलं आहे, द वे अभिषेक अँड गिल बॅटेड दे न्यू वॉज. दादानी डायरेक्ट म्हणजे जे गिलवर येणारं होतं ना सर्व की हा स्लो वगैरे खेळला वगैरे या गोष्टी, तर ते सर्व वाचवून घेतलं आहे, त्याला ट्रोलपासून वाचून घेतलं आहे. जर मॅच आज हारली असती तर गिल नेक्स्ट मॅच नक्कीच हे झाला असता, नक्कीच ड्रॉप होऊन गेला असता नेक्स्ट मॅचमध्ये गिल. पण दादाने आज म्हटलं आहे की पिचच खराब होतं, ते पिचमुळे मग त्यांनी हळू खेळले वगैरे, त्यांना लवकर समजून गेलं हळू खेळत होते म्हणून. पण ठीक आहे, जाऊ द्या, कोणाला ट्रोल करायचं, आपण केवढे मोठे नाही आहे, जाऊ द्या. बघूया आपण नेक्स्ट इनिंग चांगली खेळायला पाहिजे सर्व. ॲट द एंड आपल्याला फक्त मॅच जिंकायची मतलब आहे नाही का. चांगले खेळा सर्वांनी. इंडिया जिंकली पाहिजे, तुम्ही सर्व इंडियासाठी खेळत आहेत. ऑल 6 बॉलर्स पिक द विकेट. अरे सर्वांनी विकेट घेतल्या बरं आज. दुबे भाऊंनी बॉलिंग करून तेवढी एक मॅच नसतं हरलो ना. दुबे भाईंचा डायरेक्ट रेकॉर्ड राहिला असता अजून पण. प्लेयर ऑफ द मॅच बापू 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 हरलीन देओल. PM सर हरलीन देओल हे धन्यवाद नको रे. PM sir, your skin is slow, always glowing. Can you please tell me what your skincare routine? PM Modi, I don't think you think about all that. Sneerana, the glow comes from the love blessings of millions people. PM Modi, it has been 25 years as the head of government. That's long time when you receive so blessing. It shows. खरंच छान. जेवण झालं बरं दादा, जेवण करूनच बसलो. म्हटलं आपल्या पब्लिकसाठी हो, पण पब्लिक काही सपोर्ट करेना मला. ठीक आहे, करतील हळूहळू सर्वजण. वेळ प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागते, लगेच मला नको काही. हळूहळू सर्वजण सपोर्ट करतील. करा फक्त हळूहळू का होईना. इंडियन टीम 8-2 लॉस. हां, इंडियन टीम अजून मॅच हारलेली नाही बरं. गंभीर आणि आपण ट्रोल करतोय गंभीर या भाऊंना ट्रोल करतोय, पण अजूनपर्यंत गंभीर सूर्याच्या आणि T20 सिरीज हारलेली नाही आहे. दोघांनी विचार करा जरा, सिरीज अजून हारलेलो नाही आपण. वर्ल्ड कप जिंकला पाहिजे. सिरीज जिंकणं तर दरवेळेस आपलं आहेच, वर्ल्ड कप आला पाहिजे अजून एक. तो वर्ल्ड कपचा दुष्काळ पुन्हा एकदा नको आहे आपल्याला. स्मृती मानधना सेकंड ट्रॉफी येईल का RCBची यावेळेस? बघूयात. सेकंड ट्रॉफी RCB रिटेन्शन्स स्मृती, रिचा, एलिसा पेरी, श्रेयंका पाटील. ओहो, रेणुका सिंग ठाकूर हवी होती. शी डिझर्व. रेणुका सिंग ठाकूर हवी होती. दिल्ली कॅपिटल्स. याच्यात कोण नाही आहे. राधा यादव नाही आहे. राधा यादव. नॅट सिवर, हरमनप्रीत, मेहदी मॅथ्यूज. यांचा बॉलर कोण होती? क्रांती तुमच्याकडे होती की दुसरीकडे होती? बघूया, जाऊ दे. मुंबई ऑलवेज छान खेळून जाते, शंकाच नाही. हरमन दीदी. ह्यावेळेस हे जेमिमाला कॅप्टन करतात की काय? मेग लॅनिंग काढून टाकले, जेमिमा कॅप्टन होईल का काय बघू. हे ॲशले गार्डनर, ही बाई लई जबरदस्त खेळते. हिचं बघून अवघड नाही का, एकदम जबरदस्त खेळते. Harmanpreet Kaur took the decision to give first attention to Nat Swirebrook as he wanted to get the best of the team.
हो, हरमनप्रीतने स्वतः सांगितलंय की हिला फर्स्ट टेन्शन द्या. स्वतःचे 1 करोड स्वतःच्या हाताने कमी केले हरमन दीदीने आणि ते दिले नॅट सेवर ब्लुंटला. स्वतः विचार करा भाई. म्हणून लेट झालं भाई. आला तेवढंच खूप आहे. थँक्यू. Moon at the Glow Stadium. Most 100 for South Africa. Hashim Amla the Great. AB de Villiers the Legend. डिकॉक 22 वर पोचला आहे. एज काहीतरी 31-32 चालू आहे. लवकरच होऊ शकतात नाही का. एवढे पण नाही आहे अवघड. सगळ्यात जास्त ओडिया 100 करायला त्याला. सिरीज ऑन द लाईन. चेसिंग 270 रन्स. 270 रन चेस करत होता. 96 बॉल्समध्ये शतक मारले डिकॉकने. खूप छान. हे वॉग भाई काय म्हणतात. स्टीव्ह वॉग. विराट कोहली इज द ग्रेटेस्ट ओडिया प्लेयर ऑफ ऑल टाईम. भाई याच्यात किंचित पण शंका नाही आम्हाला. विराट इज द ग्रेट. अनाउन्स देअर WBA रिटेन्शन्स. जाऊ दे. LSG विनिंग हर्ट्स. लखनौ टू केअर ऑफ इंटायर हॅव इंजुरी शेहबाज अहमद. मुंबई इंडियन्स येते. मुंबई इंडियन्स एवढा सपोर्ट कोणतीच फ्रँचाईज करत नाही. मुंबई इंडियन्स एवढा. त्या प्लेयरला जर विदेशात जरी जायचं राहिले म्हणजे याच्यासाठी सुद्धा तरी मुंबई सपोर्ट करते. याच्यात शंकाच नाही. मुंबई जबरदस्त फ्रँचाईज आहे. त्या बाबतीत मुंबईला तोड नाही बरं. आज आपल्या टीम विथ शॉक पेन बघायची का व्हिडिओ. बघूयात चला. Someone very very special. क्या हुआ? अबे वो ये क्या? स्टैटिक नहीं यार. शहाणा भाई होता रोहित भाई. अवघड आहे. काय म्हणतात बाकी मंडळी. मग कशाबद्दल बोलायचं आपण. शुभमनची आजची इनिंग बघितलीत का सर्वांनी. जे अभिषेक शर्मा तर सोडूनच द्या. उरले 3. यशस्वी जयस्वाल, ते आपला ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसनला यांनी ओपनिंगवर आणला. ओपनिंगवर कारण की गंभीर बोलला होता 2020मध्ये की जर मी भारताचा कोच वगैरे असतो किंवा मला असं वाटतं की संजू सॅमसनने सगळे फॉर्मॅट खेळले पाहिजे. पण आता हा हे कोच झाला आहे स्वतः आणि हा त्याला फॉर्मॅटमध्ये काही खेळवत म्हणजे स्टार्टिंगला खेळवलं. त्याच्या वादेशी पक्का राहिला आणि आता वेळ आली तर त्याला म्हणजे गिलला उतरवलं. गिलला पोस्टरवर ठेवलं आहे आणि त्याला वेळेवर बरोबर घेत नाही आता संजूला. म्हणजे स्टार्टिंगला ओपनिंगला उतरवलं. ओपनिंग नंतर थर्डला. यांना वाटलं की कोणाला समजणार नाही ही गोष्ट. स्टार्टिंगला समजणार नाही पण मग नंतर मग यांनी हळूहळू ओपनिंगला ठेवलं. नंतर 4-5ला उतरवायला लागले. मग परत 3ला आणलं. असं करत करत डायरेक्ट बाहेर बसवून दिलं यांनी संजू सॅमसनला. एवढं खतरनाक राजकारण करतायत ना या टीममध्ये. म्हणजे यानंतर आहे ना जे काही म्हणजे आपले लहान भाऊ वगैरे असतील ना ज्यांना क्रिकेटमध्ये यायचं असेल ते डायरेक्ट ही गोष्ट बघून आहे ना त्यांना जर लवकर समजली तर कोणी क्रिकेटमध्ये येणार पण नाही या गोष्टीमुळे. जर याचं राजकारण होत राहिलं तर. मॅच मस्त झाली भाऊ.
केवानचं तेच सांगत होतो, तू थोडासा लेट झालास, पण काही नाही, छान मॅच वगैरे झाली, मस्तच एकदम, काही डाऊटच नव्हतं त्याच्यात. सूर्या दादा. Shubman Gill played an inning which you don't associate with the T20 cricket, but what's important to take the game deep, which is credit they did. समोरचा प्लेयर सुद्धा मजा येऊ राहिला नाही का याची, शुभमन गिलची. ग्रेट इनिंग. शुभमन भाऊ कर काहीतरी, अडकून जाशील नाही तर. शुभमन भाऊचा अडकला. शुभमन भाऊची सगळ्या कॅप्टनशिप वगैरे सगळ्या गोष्टी चालल्या जातील. शुभमन भाऊंना कोणी विचारणार नाही नंतर, जर एकदाचा जर चान्स गेला तर. आजची वेस्ट इंडिज सोबत आणि न्यूझीलंडची मॅच झाली, त्यामध्ये त्यांना काहीतरी 42 बॉलमध्ये 114 रन पाहिजे होते वेस्ट इंडिजला, तर त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन, अरे सॉरी गाईज जस्ट अ मिनिट, पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन्स, दुसरी ओव्हर 15वी ओव्हर म्हणजे 14वी ओव्हर झाली, 15व्या ओव्हरीत 10, 23, नंतर 24, म्हणजे किती झाले ऑलमोस्ट 47 आणि 15, 22, 14 आणि 12 म्हणजे ओव्हर खतरनाक जोडल्यात. फक्त आणि फक्त 3 रनांनी सेकंड T20 हारली आहे वेस्ट इंडिजचा. आज जबरदस्त कमबॅक झालेला आहे. मॅच जरी हारले असले ना, पहिली मॅच 7 रनांनी न्यूझीलंडला हरवले यांनी, पण ठीक आहे. एखादी मॅचमध्ये वेस्ट इंडिज स्कोरिंग लाईक दे आर इन अ टिकटॉक चॅलेंज, स्टील लॉस्ट, विकेट ऑफ पॉवेल इन द लास्ट ओव्हर चेंज द गेम. पॉवेल जबरदस्त खेळत होता. वेस्ट इंडिज जोपर्यंत पोलार्ड होता ना, 2019मध्ये सिरीज झाली होती, जबरदस्त बघायला पण मजा यायची नाही का. पोलार्ड होता त्यावेळेस ते. म्हणजे असं वाटायचं नाही का पोलार्ड राहायचा. मग विराट रोहित, आणि ते विराटचं सेलिब्रेशन होतं ते केसरिक विल्यम होता, हां मे बी केसरिक विल्यम्सच होता, केसरिक विल्यम. सर्व जाऊ द्या, तुम्ही या दादांची सेंचुरी बघून घ्या आजची. भाऊनी बघून घ्या, 145 बॉल खेळला आहे, ठीक आहे. हा तर शतकाचा होता, नंतर याने टोटल 132 रन्स केले काहीतरी. 145 बॉल खेळला आहे, 100 रन. आज आपले इंडियाचे सर्व बॅटर्स ऑलमोस्ट फेल झाले होते. KL राहुलने काहीतरी 18 रन केले होते. अभिमन्यू ईश्वरन याने 0 मारला होता. नंतर साई सुदर्शनने पण काही केलं नव्हतं. अजून कोण होतं ओपनिंग, ईश्वरन, KL, साई सुदर्शन. नंतर उतरवलं अजून कोणीच खेळलेलं नव्हतं आजच्या ह्याच्यात. विंडीज विथ क्रिस गेल अँड पोलार्ड ब्रावो, काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, एकदम भारी मधला नाही का एरा होता तो, पूर्ण एक एरा, जेव्हा पोलार्ड, ब्रावो, गेल खेळायचे. आणि ते IPL मध्ये गेल्यापासून IPLची पण ती एक मजाच गेली नाही का. कोणी 25 रन पण केलेले नाही इंडियाच्या बॅटरनी, आणि भाऊनी शतक मारले. खरंच वॉरियर आहे नाही का. याचं असं आहे ना, म्हणजे जुरेलचं छान खूप खेळतो नाही का, खूपच मस्त खेळतो जुरेल. पण मग आता कोणाच्या स्पॉटवर खेळणार, कुठे खेळणार तुम्हीच सांगा नाही का. जुरेल खूप म्हणजे एकदम क्लासिक इनिंग खेळतो, एकदम असं तो ट्रस्टेड गाय असतो ना, तसं आहे जुरेल. रोहित होता तेव्हा रोहित आणि जयस्वाल ओपनिंग होती, नंतर KL आणि जयस्वाल ओपनिंग झाली. थर्डला यांनी सुदर्शन उतरवून ठेवला, 4थला गिल आहे, 5थला रिषभ येतो. रिषभला टेस्टमधनं तर काढू शकत नाही, बाकी यांच्यात 2 याच्यात तरी कारणं देऊ शकता, पण रिषभला टेस्टमधनं काढणं अशक्य आहे डायरेक्ट नाही का. इव्हन आणि म्हणजे रिषभने स्वतः माघार घेतली ती गोष्ट वेगळी, आणि रिषभ असं करणार नाही. पण मग तिथं एक येतं
6ला जडेजा येतो, 7ला वॉशिंग्टन येतो आता, नंतर नाही तर नितीश कुमार रेड्डी येऊन जाईल, नंतर कुलदीप येतो, कुलदीप किंवा अक्षर येईल इंडियामध्ये असली तर, नंतर बुमराह, सिराज. नाही चान्स येत रे, जागा नाही भेटत. ते बॅड लक राहतं नाही काही खूपच. जुरेलने जेव्हा रोहित कॅप्टन होता, ती इंडियामध्ये सिरीज झाली होती इंग्लंड विरुद्ध, खूप मस्त खेळला होता भाई त्याच्यात पण. तिथं पण शतकच मारलं होतं वाटतं, आणि त्याच्या वडिलांना हे केलं होतं त्याने. 94वर 6 विकेट असताना तिथून मॅच हे करून आणली. 4 बॉलमध्ये 7 रन लागत होते तरी पण मॅच हारले. लक 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 नशिबाचा खेळ राहतो. 99% तुमची मेहनत राहते. एटीट्यूड देख रहे हो बंदे का, एटीट्यूड देख रहे हो, जैसा इनकी इनिंग के वजह से हम मैच जीते हुए. ध्रुव जुरेल चांगला बॅटर आहे रे, बट विकेट किपर रिषभ बेस्ट आहे. रिषभला बॅटर म्हणून वाईट म्हणतोस म्हणजे तू? रिषभ बॅटर म्हणून बेस्ट आहे, रिषभ विकेट किपर म्हणून पण बेस्ट आहे. रिषभ ॲज अ कॅप्टन पण छान खेळतो. रिषभला तोडणे, रिषभ सोडून तुम्ही बोला नाही का, रिषभची जागा पॅक आहे. छान पिक्चर आहे. पुरेपूर मज्जा चालू आहे ट्रॉफीची. अभिषेक शर्मा पण 21 बॉल 28. ICC अनाउन्स शेड्यूल T20 वर्ल्ड कप इन कमिंग डेज. लवकरच शेड्यूल करा. नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल होणार. नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल नका घेऊ प्लीज. आम्हाला जिंकायची आहे. नरेंद्र मोदी काय आमच्यासाठी लकी नाही आहे. आम्हाला फक्त आणि फक्त मुंबई पाहिजे. अरे रिषभ कॅन बी लेजंड खरंच. इंजुरीज नाही राहिल्या ना, रिषभ कुठे रेकॉर्ड तोडून देणार टेस्टमध्ये. रिषभ पहिल्या बॉलवर 6 होता. मुंबईमध्येच मॅच करा यार, जिंकायची आम्हाला. असं नका करू राव, मुंबईमध्येच मॅच घ्या. प्रेडिक्ट टुडे मॅच विनर नको. 5वी मॅच कोण जिंकणार? लेडीज अँड जेंटलमेन, युअर वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन हरमनप्रीत कौर. हरमनताई पूर्ण ऑरा होऊन गेला नाही का ताईचा. लोन रंगराजन हॅज बीन अपॉइंटेड ॲज RCB विमेन्स टीम हेड कोच. कोणी कोच व्हा, ट्रॉफी आणा. फॅन्स ट्रॉफीची डिमांड करतात. ट्रॉफीची डिमांड दुसऱ्या टीमला जळवण्यासाठी फक्त नाही का. दुसरी टीम कशी जळवता येईल फक्त यासाठी आम्हाला ट्रॉफी लागते. बरोबर ना. एक्साइटिंग रूल. हा BBLचा रूल अगोदरच सांगितलं तुम्हाला. पिच फॉर साऊथ आफ्रिका वर्सेस मॅच. अरे पिच आहे का गार्डन आहे? अरे भाऊ पिच आहे का गार्डन आहे? येऊ दे थांब 2 मिनटं बघतो. काय माणसं राहू. अरे तुम्ही गार्डनमध्ये खेळायला आणलं का काय आम्हाला? ते स्टेडियम सोडून कोणत्याच स्टेडियमला फायनल नाही होऊ शकत भावा, कारण ते सर्व मोठं स्टेडियम असं ऑडियन्स सिटिंग. भाई आता याची तर फायनल झालीच ना.
आपण कसली फायनल गेलो, वर्ल्ड कपची फायनल. मला आश्चर्य झालं की वर्ल्ड कप फायनल ती याच्यावर नाही घेतली, वानखेडेवर घेतली पाहिजे होती नाही का, ऐतिहासिक स्टेडियम. ठीक आहे, पण मग नवी मुंबई पण आता ऐतिहासिक होऊन गेले, तिथं वर्ल्ड कप जिंकलो आपण. जिथं वर्ल्ड कप जिंकू ते ऐतिहासिक होऊन जाणार आहे. बाकी काही राहू, कुठे जिंको हारो, हारायचा नाही विषय, पण जिंकलाच पाहिजे, सगळ्या ठिकाणी जिंकू. ते स्टेडियम बघितलं ना, ते वेगळंच वाटतं नाही का. ते डायरेक्ट 2023चा वर्ल्ड कप आठवतो. नरेंद्र मोदी, दीप्ती शर्मा, यू हॅव हनुमानजी स्टॅच्यू ऑन युअर आर्म्स, हाऊ इट हेल्प्स यू. इट हेल्प्स मी ओव्हरकम माय डिफिकल्टीज ऑल्सो. आय हॅव जय श्रीराम ऑन माय इंस्टाग्राम बायो. जय श्रीराम मंडळी, जय श्रीराम, जय श्रीराम. यांनी आज ऋतुराज गायकवाडला नाही घेतले यार. ऋषभ भाई, तू कॅप्टन होतास. ऋषभनी स्पेशल अप्रोच केलं ऋतुराज गायकवाडसाठी की ऋतुराज हवा म्हणून. फर्स्ट मॅचच्या स्क्वॉडमध्ये यांनी ठेवला तो रजत पाटीदार, त्याला सेकंड मॅचमध्ये रिलीज केला. ऋतुराज गायकवाडला सेकंड मॅचला आणलं, जे की ऋतुराजला आता रणजी ट्रॉफी बी एक मॅच खेळताना येणार. आणि आता इथं मॅचमध्ये बी घेतलं नाही त्याला. काही तिथं वॉटर बॉय म्हणून बोलवलं आहे का मग, त्याला रणजी मॅच तर खेळू द्या पूर्ण. राहुलनी स्कोर नाही केला, ईश्वरनी स्कोर नाही केला, साई सुदर्शननी स्कोर नाही केला, पाडिकलनी स्कोर नाही केला, पंतनी थोडेफार केले, जुरेलनी शतक मारलं, हर्ष दुबे. यार का करतायत नाही का, उगाच त्या पोराच्या करिअरसोबत नका खेळू. आणि आमच्या महाराष्ट्राचं आहे म्हणून आम्हाला जास्त त्रास होतो त्याचा. पार्टीज इंटरेस्टेड टू बाय RCB. कोणत्या पार्टीज इंटरेस्टेड आहे. US बेस्ड प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट कंपनी अदानी ग्रुप, पण आधार पुनावाला, JSW ग्रुप, देवयानी इंटरनॅशनल ग्रुप. तुम्हाला माहिती आहे का की जर RCBचा ओनर चेंज झाला, तर RCBचं नाव चेंज करण्यात येईल. कोणताही जे ओनर असेल तो चेंज होणं हे करणार नाही. की दुसऱ्याचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा विस्कीचा ब्रँड आहे, तो त्या ब्रँडला प्रमोट कोणीच करणार नाही. म्हणून RCBचं नाव चेंज करण्यात येईल. आणि RCBने जी ट्रॉफी जिंकली आहे 17 वर्षात, ती कन्सिडर नाही होणार नाही का. ती असं म्हटलं जाईल पुन्हा एकदा ट्रॉफीलेस, परत एकदा नवीन ट्रॉफी जिंकावी लागेल यांना. आपल्याला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, आपल्या पुढच्या येणाऱ्या पोरांना नाही माहीत ना की RCB तीच टीम होती. जसं सनरायझर्स हैदराबादचं झालं होतं ना, सेम किस्सा होणार आहे. KL राहुल भाऊ, अथिया शेट्टी, बर्थडे स्पेशल पिक अथिया शेट्टी विथ KL राहुल. जहाँ अदानी खड़े होते हैं वहाँ मैटर बड़े होते हैं. अदानी खड़े तो सबसे बड़े. आता कोणीतरी मला म्हणायला लगेच नाही का, अंबानी राहिले. ज्या अंबानीकडे मॅटर बडे. हार्दिक पांड्याने प्रॅक्टिस सुरू करून दिलेली साऊथ आफ्रिके विरुद्ध सिरीजसाठी. भाऊ लवकरच येऊन जाईल, गाड्या पुसू नकोस, तुझी गरज आहे इथं. हो ना भाई, RCBचं नाव चेंज नाही झालं पाहिजे यार. भाई RCBचं नाव चेंज होणार हे 100%. जर RCBचा ओनर चेंज झाला तर नक्कीच चेंज होणार आहे. बघू काय होतं. ठीक आहे. वेस्ट इंडिज हेडलाईन, हे ॲशेस येऊ राहिले, ॲशेस. बॅज बॉल बरा नाही केला यांनी. गर्ल पॉवर, मेलबर्न कप, प्रीमियर. हे काय म्हटलं, इंग्लंड्स कॉकी कॅप्टन कंप्लेनर स्टील स्मार्ट इन्क्रीज लँड्स पर्स अर्ली थिंकिंग डोपी बेसबॉल टेक द ॲशेस. हां अरे भाई साहब, यांचं परत चालू झालं नाही का बॅसबॉल. सिरीज बघण्यासारखी राहील. मला कॅप्टनशिप बघायची ती स्मिथची कॅप्टनशिप जबरदस्त.
स्मिथची कॅप्टनशिप बघण्यासाठी खूपच एकदम आतुर आहे नाही का मी. मला स्मिथला खेळताना पण आवडतो स्मिथ, पण स्मिथची कॅप्टनशिप खूपच एकदम नाही का, तो जबरदस्त कॅप्टनशिप करतो स्मिथ. न्यू ओनर जिकडं तिकडं RCBच पसरली. RCBचंच नाव कसं व्हायचं. काल बड्डेबद्दल फूड वगैरे केलं. तर मंडळी बोला तुम्ही आता जरा काहीतरी, मग आपण लाईव्ह संपवूया. अनिकेत शिंदे लाईव्हला लोक कसे जॉईन होतील काय वाटतं. लोक येऊच राहिले नाही लाईव्हला जास्त. दररोजला 4-5. अरे असं चाललं तर कसं होईल बाई. इथं असं होईल नाही का, 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला, असं नको व्हायला बाई. सर्वांसाठी चालू आहे, सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे. मी काम करत राहील, तुम्ही सपोर्ट करत राहा. चला मग आज पुरता एवढंच अपडेट्स वगैरे होत्या. काही नेक्स्ट आलं तर लवकर कळवेल. सर्वांनी उद्या या लाईव्हला. तुमच्या मित्रांना पण सांगा, मित्रांना पण जॉईन करायला लावा. आपण लवकरच यूट्यूबला पण लाईव्ह घेणार आहोत. यूट्यूबला 50 सबस्क्रायबर आपले ऑलमोस्ट झालेत. तिकडे लाईव्ह चालू करणार आहोत, म्हणून लवकरच तिकडं पण व्हा. स्टोरी टाकत जा. अरे स्टोरी टाकतोय रे मी, स्टोरी खरंच नाही का एकदम मनापासून टाकू राहिला होता. सगळं बनवून स्पेशली वेळ काढतोय मी. माझे प्रॅक्टिकल्स एक्झाम चालू आहे पण तरी पण काढतोय. रील्सला पण ॲड करत जा, रील्स पण टाकतोय. पण मग पब्लिक नाही सपोर्ट करत आहे तेवढा. पब्लिक म्हणते सपोर्ट करतोय वगैरे, पण पब्लिक नाही सपोर्ट करते. पण ठीक आहे, बघू, जाऊ द्या चला. ठीक आहे, गुड नाईट पब्लिक. जय हिंद, जय महाराष्ट्र.